नमस्कार मित्रांनो, पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये तृप्तीला मात्र आता प्राजक्ताचे पैसे चोरायचे असतात आणि आता घरामध्ये रूममध्ये अंधार आहे। प्राजक्ता मात्र किचनमध्ये काम करत आहे, परंतु तृप्ती आता बघते ती तर आता अजूनपर्यंत किचनमध्येच आवडते। हिचं काम काही लवकर संपला नाही आणि ती भाग्या मात्र गाढ झोपली असेल आणि हाच चान्स आहे मला प्राजक्ताचे पैसे चोरण्याचा। आणि तेवढ्यात तृप्तीचं आता अगदी म्हणजे काय प्लॅन करायचं आहे ते सुरू असतं। इकडे तिकडे पाहते तर आता चारू तिच्या रूममध्ये तिची साफसफाई आवरावर सुरू असते। आजी काही दागिने घेऊन आता चारूकडे येते आणि चारूला म्हणते की हे बघ चारू, उद्याची सगळी तयारी झालेली आहे आणि बघ आता सकाळी सगळं काही लवकर आवरायला घे। चारू आणि आजी तर खूप खुश असतात कारण भाग्याला बघायला येणार आहे म्हणून त्यांची खूपच तयारी सुरू असते। आजी चारूला तिच्याजवळ बोलवते आणि आजी मात्र 2 हार घेऊन आलेली असते आणि म्हणते की हे 2 हार आहे, उद्या आपल्या भाग्याच्या अंगावर कोणता हार घालायचा आहे आणि हे तू ठरव। तेव्हा आता चारू ते हार पाहते आणि म्हणते की आई अगं बघ ना, हार किती चमकतोय, हाच हार आपण उद्या तिला घालूयात। आणि तेवढ्यात आता आजी म्हणते की घ्या, म्हणजे तू सुद्धा चमकणारीच वस्तू निवडली। आता चारू विचारते की म्हणजे काय, तर आजी म्हणते की हो बस सांगते मी तुला आणि तिला खाली बसवते आणि म्हणते की हे बघ आजपर्यंत मात्र हेच होत आलेलं आहे त्या अवधसीमध्ये आणि मध्ये अगं दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं। आणि हे बघ हा जो हार आहे तो निवडला, तुला चमकणारा दिसला परंतु तो खोटा हार आहे आणि हे बघ हा फक्त चमकतो तर हा दुसरा हार आहे तर तो मात्र 100 नंबरी सोन्याचा आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आपली भाग्या मात्र ह्या हारासारखी 100 नंबरी सोनं आहे आणि ही अवधसा म्हणजे ही प्राजक्ता ही तर त्या खोट्या हारासारखी आहे, फक्त चमकते म्हणूनच मात्र प्राजक्ता पुढे आपल्या भाग्याची किंमत ही शून्य होते। आणि हे बघ आता बघ, मी जर तुला एकच हार दाखवला असता तर मात्र तू आनंदाने तो घेतला असता, मग हे बघ मी तुला 2 हार दाखवले आणि त्यानंतर तू तुलना केलीस आणि शेवटी तू खोटा हार निवडला। आणि हे बघ गुरुजी काय म्हणालेत की भाग्याचा फोटो बघून त्या मुलाकडल्या लोकांनी तिला पसंत केलं आणि हे बघ उद्या जर त्या दोघी समोरासमोर आल्या तर तुलना होणार आणि कशावरून त्या मुलाचं मन मात्र बदलणार नाही, कारण आता उद्या प्राजूला सगळ्यांच्या समोर येऊन न देण्यासाठी आजीचा हा सगळा काही देखावा सुरू असतो। आता ह्या चारूला समजवण्यासाठी चारूने मग आता प्राजक्ताला येऊ नये असं स्पष्ट सांगावं। चारूच मात्र आता प्राजूला अडू शकते, हे आता आजीचं एक आता नाटकाचा एक प्लॅन असतो म्हणून असं उदाहरण देते आणि म्हणते की हे बघ अगं प्राजक्ताची सवय तर तुला माहितीच आहे, तिला तर सगळ्यांच्या पुढे पुढे करायचंच असतं आणि ते सगळं ती मुद्दाम करते, त्यामुळे तू माझा ऐक, आपण ती वेळ मात्र येऊन द्यायची नाही। तर आता चारू विचारते की पण ते कसं शक्य आहे, काय करावं लागेल, तर आजी म्हणते की हे बघ माझं ऐक, म्हणजे उद्या जेव्हा पाहुणे येतील तेव्हा प्राजक्ताला मात्र आता त्या पाहुण्यांच्या समोर येऊनच द्यायचं नाही। तर आता चारू म्हणते की अगं आई पण हे सगळं कसं शक्य आहे, तू काय बोलतेस। आता थोडंसं डोळ्यामध्ये पाणी आणते। आजी म्हणते की हे बघ अगं तू जे काही भोगलेस ते भाग्याच्या वाट्याला यायला नको, त्यामुळे आता तरी मी सांगते म्हणून थोडीशी तरी शहाणी हो, डोळे उघड। आणि तेवढ्यात मात्र आता इकडे तृप्ती प्राजक्ता आणि भाग्याच्या रूममध्ये येते कारण तिला ते पैसे घ्यायचे असतात आणि आता ती बरोबर आतमध्ये येते, भाग्यात झोपलेली असते आणि लगेच दरवाजा बंद करून आतमध्ये घुसते। त्यानंतर इकडे चारू आजीचं बोलणं ऐकून आणि तिच्या डोळ्यात पाणी येते, तिला तिचा मागचा भूतकाळ आठवतो तिच्या आयुष्यामधील की 17 मुलं आणि 17 मुलांनी मला तोंडावर नकार दिला आणि असंच आयुष्यभर तुझ्या अगदी म्हणजे लग्नाचं ओझं बनून राहायचं, त्यामुळे लग्न केलं। त्यानंतर मात्र आता आजीच्या डोळ्यात लगेच पाणी येते। आजी चारूला म्हणते की चारू अगं हे बघ वाईट वाटून घेऊ नकोस, आपल्या भाग्याचं हे 5वं स्थळ आहे, पहिल्या 4 स्थळांनी तिला नकार दिलेला आहे आणि आज सुद्धा या स्थळासाठी मात्र ती नाईलाजाने उभी राहिली आणि या सुद्धा मुलांनी तिला नकार दिला तर ती पुन्हा मुलं बघायला तयार होणार नाही आणि जर आपली भाग्य आयुष्यभर अविवाहित राहिली तर हे सर्व तुला चालणार आहे का। आणि तेवढ्यात तृप्ती मात्र आता भाग्याच्या रूममधून आता ती चावी वगैरे शोधत असते आणि तिला ते पैसे घ्यायचे असतात, त्याचं सुरू असतं। आणि तेवढ्यात इकडे बिचारी प्राजक्ता सगळं काही आता साफसफाई करत असते, सगळेजण आता आपल्या खोलीमध्ये आहे आणि प्राजूचं काम सुरू असतं। आणि तेवढ्यात आता आजीचं ते बोलणं ऐकून चारू रूममध्ये येते, माठातून पाणी वगैरे घेत असते। तर प्राजक्ता ही गॅस वगैरे आता स्वच्छ करत आहे आणि मामीला बघून विचारते की मामी तो अजून झोपली नाहीस का गं।
तेव्हा मामी म्हणते की हो झोपायचंच आहे. आणि तेवढ्यात आता प्राजू म्हणते की बरं झालं तू आलीस, उद्या आपल्या भाग्यासाठी खूप मोठा दिवस आहे. मी उद्याची तयारी आत्ताच करून ठेवते, हॉलमधील सगळं काही आत्ताच मी झाडून झुडून घेऊन ठेवते, म्हणजे उद्या सकाळी काही घाई गडबड नकोय. तेव्हा आता चारू म्हणते की कौतुकला मी करण्यासाठी सांगितलेलं आहे, तो करेल. आणि तेवढ्यात आता ती तरी सुद्धा परत खुश होत विचारते की मामी अगं पण उद्याचा मेनू काय ठरलेला आहे, कोथिंबीर वड्या वगैरे मी घरीच बनवू का. तेव्हा आता चारू म्हणते की बघते करू काहीतरी, आणि ती तांबे घेऊन जायला निघते. तर प्राजू विचारते की अगं मामी हे बघ उद्या गोडाचं काय करायचं आहे बरं, मामा काही बाहेरून आणणार आहे का. तर चारू म्हणते की ते सगळं आपण उद्या ठरवूयात. तर प्राजू म्हणते की बरं ठीक आहे, आणि मी सकाळपासूनच भाग्याला तयार करायला घेते. तर चारू म्हणते की भाग्याला मात्र तृप्ती तयार करणार आहे, मी तिला तसं सांगितलेलं आहे. आता प्राजक्ताला कोणतंही काम मामी काही देत नसते, प्राजक्ताला वाईट वाटतं. तेव्हा ती विचारते की मग मामी मी काय करू, मीच भाग्याला तयार करणार होते ना. तेवढ्यात आता चारू म्हणते की हे बघ प्राजक्ता, तू मला म्हणाली होतीस की मामी तुम्हाला माझ्या आईसारखी आहे. तर प्राजू आता खुशच म्हणते की हो ना मामी आहेस, आणि आता तिच्याशी गोड बोलण्याचा प्रयत्न करते. तांब्या खाली किचन वाट्यावर ठेवते आणि तिच्या हातामध्ये हात देत म्हणते की हे बघ प्राजक्ता, आता एक मामी म्हणून नाही तर आई म्हणून तुला सांगते, उद्या मात्र तुझ्यासाठी एक महत्त्वाचं काम आहे. प्राजक्ताला आनंद होतो, तिला असं वाटतं की मामी आपल्याला काहीतरी महत्त्वाचं काम देईल, म्हणजे बाकी उद्या सगळ्यांना मात्र मी काम उद्याच्या कार्यक्रमाची एक एक जबाबदारी दिलेली आहे, त्यामुळे मी तुला जे काही सांगेल ते करशील का. प्राजक्ता म्हणते की हो बोल ना मामी काय असेल ते सांग. आणि तेवढ्यात मात्र तृप्ती आता ही भाग्याच्या रूममध्ये त्या तिने ठेवलेल्या पर्सजवळ येते आणि त्या बॅगमधून ती चावी काढत असते आणि भाग्याकडे बघते. मनात म्हणते की थांब अगं उठू नकोस, मला चावी काढून दे. आणि तेवढ्यात मात्र आता तृप्तीच्या पायाला काहीतरी आता ठेस वगैरे लागते आणि ती कपाटावर जाऊन पडते. आता तिला असं वाटतं की आवाजाने मात्र आता ही भाग्य उठेल, म्हणून ती आता मोठा डॉल घेते आणि त्याच्या मागे लपते. कारण आता भाग्याने कानामध्ये हेडफोन्स घातलेले आहेत, त्यामुळे तिला काही जाग वगैरे येत नाही, ती तशीच झोपी गेलेली असते. त्यानंतर इकडे प्राजूला खूपच आनंद होतो, तिला असं वाटतं की मामी नक्की काहीतरी आता काम महत्त्वाचंच देईल, म्हणून ती आता खुशच म्हणते की मामी अगं बोल ना, तू काहीही बोल, मी तुझ्यासाठी कोणतंही काम करायला तयार आहे. आणि तेवढ्यात मात्र आता चारू खूपच खुश होत असते आणि खूप खुश होऊन बोलत असते आणि म्हणते की बघ ना वेळ कशी पटकन निघून गेलेली आहे, बघता बघता बघा ना तुम्ही किती मोठ्या झाल्यात, आता खूपच गोड बोलण्याचं काम आता मामीचं सुरू असतं. आणि बघ ना अगं भाग्य तर तुझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी आहे, आणि बघ ना अगं तू आणखीन काही वेळ घेतला तर चालू शकतं, पण भाग्यासाठी प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. तेव्हा आता प्राजू म्हणते की म्हणजे काय नक्की मामी तुला काय म्हणायचं आहे, मला नाही समजलं. आता चारू म्हणते की हे बघ अगं स्पष्टच सांगायचं म्हणजे अगं हे बघ तू सुंदर आहेस, तू तर नशीबच घेऊन आलेली आहे आणि तुझं सगळं काही चांगलंच होणार आहे. रंगाने तू गोरी आहे, दिसायला सुंदर आहे आणि तुझ्या मनासारखा तुला नवरा मिळेल, कारण तू आहेस तशी. मला एक गोष्ट सांग बरं, तुला खरंच असं वाटतं ना भाग्याचं चांगलं व्हावं म्हणून. प्राजक्ता खुशच म्हणते की हो ना मामी मला खरंच असं वाटतं, आणि हे बघ मामी आपल्या भाग्याचं चांगलंच होणार आहे. लगेच चारू म्हणते की हे बघ तुला खरंच असं वाटत असेल तिचं चांगलं व्हावं, हे जर वाटत असेल तर भाग्यापासून दूर राहा. आणि हे बघ उद्याच्या कार्यक्रमामध्ये मात्र आता तू त्या बघण्याच्या कार्यक्रमात मुलांच्या म्हणजे जे काही पाहुणे येणार आहेत त्यांच्या समोर सुद्धा तू यायचं नाही. हे ऐकल्यानंतर आता प्राजूला खूप मोठा धक्का बसतो, तिच्या डोळ्यात पाणी येतं, तिला वाईट वाटतं, मन दुखावलं जातं तिचं. आणि हे चारू तिला विचारत असते की आहे का तुला कबूल, मी तुला जे काही सांगते ते. आणि ती मामीकडे बघतच असते. त्यानंतर इकडे आता ही तृप्ती त्या मोठ्या डॉलच्या मागे लपलेली असते आणि डोकावून पाहते की आता ही भाग्य उठली की काय, आणि भाग्य अजून झोपलेली आहे. या संधीचा फायदा घेऊन ती मात्र आता उठून उभी राहते आणि एक कपाटाजवळ येते. त्यानंतर इकडे किचनमध्ये चारू मात्र आता ह्या प्राजक्ताला जे काही बोललेली आहे त्याचं तिला वाईट वाटलेलं असतं, आणि आता चारू तिच्या डोळ्यामध्ये पाणी आणते आणि प्राजूला म्हणते की हे बघ भाग्या माझ्या पोटची लेक आहे आणि एक आई म्हणून मी तिच्या सुखाचाच विचार करत आहे, आणि जर तुला हे सगळं स्वार्थी वाटत असेल तर हा एक आईचा स्वार्थ आहे असं समज. तेव्हा आता रडतच प्राजू मामी, आणि तर लगेच चारू म्हणते की हे बघ माझ्या भाग्यासाठी तर खरंच मला तिचं सुख महत्त्वाचं आहे, तिच्या आनंदाचा मी विचार करते एक आई म्हणून, आणि तिच्या सुखासाठी मात्र म्हणजे माझ्या भाग्यासाठी ही आई वाटेल ते करायला तयार आहे असं म्हणते. आणि लहानपणापासून तुम्ही एकत्र आहेत, लहानपणापासून तुमच्या दोघींची तुलना सगळेजण करतात आणि सगळेजण भाग्याला मात्र दुखवतात. मग एक विचार कर, एक आई म्हणून मी हे सर्व कसं सहन केलं असेल बरं, आणि माझ्या भाग्यासाठी तिच्या आनंदासाठी माझा जीव तुटतो ग, कारण ती दिसायला सुंदर नाही याचं खरंच वाईट आहे, आणि म्हणून तुमच्या
दोघींची तुलना केली जाते आणि याचं खरंच मला इतकं वाईट वाटतं काय सांगू. एका आईचं दुःख आपल्या मुलीसाठी काय असते हे समजून घे. आणि चारू तर रडत असते तर प्राजक्ताला वाईट वाटतं. प्राजक्ताच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी येतं. आणि बघ ना, कौशिकच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे तर ते भाग्याच्या मनाला खूप लागलेलं आहे. कारण कौशिकने नकार दिला आणि तुला पसंत केलं होतं, परंतु तरी सुद्धा आता देवाच्या कृपेने मात्र आता हे चांगलं स्थळ आलेलं आहे. आणि या सुद्धा वेळेस जर तू त्यांच्या समोर गेली आणि जर त्या मुलाकडच्या लोकांनी तुला बघितलं आणि आता भाग्याची तुलना तुझ्याशी केली तर बघ काय वाटेल बरं. आणि जर त्यांनी तुलाच पसंत केलं, तुला बघून मात्र भाग्याला नकार दिला तर बघ बरं काय वाटेल भाग्याला. तिला किती त्रास होईल याचा तू विचार केलास का. म्हणून एक आई म्हणून मी तुला हे सांगत आहे, भाग्याचं मन किती दुखेल. तिच्या आनंदाचा आणि तिच्या सुखाचा विचार कर, हेच मी तुला समजावत आहे. रडत असते आणि माझ्या भाग्याच्या सुखाचा विचार कर असं म्हणत असते. प्राजक्ता तर रडत रडत लगेच मामीच्या जवळ येते आणि म्हणते की मामी, भाग्याच्या सुखासाठी तिची ही बहीण वाटेल ते करायला तयार आहे. आणि हे बघ मामी, माझ्यामुळे मात्र आपल्या भाग्याच्या लग्नामध्ये कुठलाच अडथळा नाही येणार. माझ्यामुळे तिला कोणताही त्रास नाही होणार असं म्हणते तर मामी लगेच खुश होते. मामीला आता लगेच इतका आनंद होतो प्राजक्तामध्ये येणार नाही म्हणून. त्यानंतर आता इकडे रूममध्ये तृप्तीचं मात्र चोरण्याचं काम सुरूच असतं. ती घाबरत घाबरत भाग्याला पाहत आहे की उठली की काय आणि लगेच आता कपाटाच्या जवळ येते. कपाटाच्या जवळ येऊन मात्र कपाट उघडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यानंतर इकडे मात्र तृप्तीने सगळे काही पैसे कपाटातून अलगद काढलेले आहेत आणि ते पैसे काढून आणि ते इतके पैसे ती आता ड्रॉवरमधून बाहेर काढते. ते पैसे बघून आता तिला खूपच आनंद होतो. इतके सगळे पैसे आता शेवटी माझ्या हातामध्ये, म्हणून त्या पैशाकडेच ती पाहत राहत असते. भाग्यात झोपलेली असते. त्यानंतर इकडे किचनमध्ये आता मामी खूप रडत असते आणि म्हणते की हे बघ मी नक्की तुला हे सर्व का सांगते, मला काय म्हणायचं आहे हे तुला कळत असेल माझ्या मनात तुझ्याविषयी. तेव्हा आता प्राजू म्हणते की हे बघ मामी, अगं नको इतकं वाईट वाटून घेऊ, मी सगळं काही समजू शकते. तुझ्या जागी माझी आई जरी असती ना तर कदाचित माझ्या सुखासाठी तिने सुद्धा हेच केलं असतं. आणि हे बघ मामी, मी तुला आज वचन देते की मी आपल्या भाग्याच्या सुखाच्या आड कधीच येणार नाही. म्हणून ती आता मामीच्या हातामध्ये हात घेते आणि तिला वचन देते. तेव्हा आता चारू सुद्धा खूप रडत असते आणि तिच्या हातावर हात देऊन म्हणते की हे बघ, तुला शिकवणीचं काम मिळालेलं आहे ना, मग आता हे बघ, उद्या आपल्या घरी पाहुणे बघण्याचा कार्यक्रम आहे, पाहुणे येतील आणि हे बघ संध्याकाळपर्यंत मात्र आता शिकवणीचा क्लास होईल, मग उशिरापर्यंत तू बाहेरच थांबण्याचा प्रयत्न कर. आणि असे बोलून घाईने तिच्या हातातील हात काढून घेते आणि पाण्याचा तांब्या घेऊन आता रडतच चारू बाहेर जाते. तेव्हा प्राजक्ताला वाईट वाटत असतं. तिला आता खूप इतकं वाईट वाटतं, पण तरी सुद्धा भाग्यासाठी ती हे सर्व करायचं ठरवते. आणि ती खूप रडत असते आणि मनात म्हणते की मामीला असं वाटतं मी भाग्याच्या बघण्याच्या कार्यक्रमामध्ये नसेल तर भाग्याचं भलं होईल. पण मामी एक गोष्ट लक्षात ठेव, भाग्यासाठी, तिच्या सुखासाठी तिची ही बहीण जीव द्यायला सुद्धा तयार आहे. एवढी छोटी गोष्ट मी भाग्यासाठी नाही करणार का. म्हणून आता ह्या प्राजक्ताचं मन खूप मोठं असतं. तिला असं वाटतं आपल्या भाग्यासाठी मला बाहेर थांबण्याची वेळ जरी आली पण तिच्या सुखाच्या आड मात्र मला यायचं नाही असे ती ठरवते. मनातून तिला इतकं वाईट वाटतं पण तरी सुद्धा भाग्याच्या आनंदासाठी आणि भाग्यासाठी ती हे सर्व करायला तयार होते. तिच्या डोळ्यात पाणी येत असतं, खूप रडत आहे ती. त्यानंतर इकडे ह्या तृप्तीला तर इतका आनंद झालेला असतो. पैसे हातामध्ये घेऊनच मात्र ती आता मोठमोठ्याने हसत असते. काय करावं काय नाही हेच काही तिला सुचत नसतं. आणि तेवढ्यात मात्र आता भाग्य ह्या अंगावर होते आणि आता तृप्ती हसता हसता तिचं लक्ष भाग्याकडे जातं आणि तेवढ्यात मात्र तिच्या हातातून काही पैशाचे बंडल खाली पडतात आणि मनात आता ती लगेच आपलं हसू आवरते आणि तोंड दाबून आता स्वतःला म्हणते की जर भाग्य उठली असती तर मात्र आता काही खरं नव्हतं. आणि आता त्याच आनंदाच्या भरात मात्र ती कपाट तसेच उघडे ठेवते आणि बाहेरच धावत येते. दरवाजात हातामध्ये ती पैसे घेऊन उभी असते आणि आता परत मागे वळून बघते तर काय, कपाटाचं दार तर उघडं आहे तिच्या लक्षात येते. आणि तेवढ्यात मात्र आता किचनमधून काहीतरी पडण्याचा आवाज येतो आणि प्राजक्ता इकडे येत आहे हे तिच्या लक्षात येते. म्हणूनच मात्र आता तृप्ती परत कपाटाचं दार बंद जे काही उघडं आहे तर ते बंद करायला येता मात्र ती पुन्हा मागे आपल्या रूममध्ये धावतच निघून जाते आणि प्राजक्ता बिचारी रडत रडत आता आत येते. आणि तोपर्यंत तृप्ती मात्र आपल्या रूममध्ये आलेली आहे. दरवाजा बंद करून घेते आणि हातामध्ये पैसे असतात तर कौशिक हा मस्त घोरत असतो. तो झोपलेला आहे बघून आता ही त्याच्याकडे बघते आणि मनात म्हणते की बरं झालं हा तर गाढ झोपलेला आहे. हे सगळे पैसे हातामध्ये घेऊन मात्र आता बेडवर बसते आणि आता परत ते पैसे एकदा आपल्या हृदयाशी धरून इतकी हसत असते, इतका आनंद तिला झालेला असतो. आणि आता हे पैसे कुठे ठेवायचे याचा विचार ती करत असते. आणि आता हा कौशिक उठलेला आहे असं तिला वाटतं. लगेच थोडीशी बाजूला ते पैसे लपवते आणि परत तो झोपलेला आहे बघून मात्र सगळे पैसे आता तिच्या जे झोपायचे ते बेड आहे तर त्या गादीखाली एक एक करून सगळे काही पैसे आता तेथे लपवते आणि ते पैशावरून आता
आता मस्त हात फिरवत आता तिला इतका आनंद होतो, कारण हे सगळे काही पैसे आता तिचे आहेत असं तिला वाटत असतं. आणि खूपच खुश होऊन आता आपल्या पैशाची सोय झाली आणि तृप्ती तू कर्जमुक्त झाली असं स्वतःला म्हणत असते. आणि स्वतः मात्र खूपच खुश होऊन आता तिला काही झोप वगैरे सुद्धा लागत नाही, इतका आनंद तिला झालेला असतो. त्यानंतर भाग्य मात्र आता इकडे गाढ झोपलेली असते. प्राजू आतमध्ये येते आणि भाग्याकडे बघत असते आणि खूप रडत असते. तिच्याकडे बघून इतकं रडू तिला येत आहे आणि ती भाग्याच्या जवळ येऊन आता बसते, तिच्याकडे पाहत असते आणि मनात मात्र चारू म्हणजे मामी तिला जे काही बोललेले आहे ते सर्व आठवतं. ते आठवून ती रडत आहे. मामी म्हटलेली असते की भाग्यापासून दूर राहा, तू त्या बघण्याच्या कार्यक्रमामध्ये मुलाकडच्या पाहुण्यांसमोर यायचं सुद्धा नाही. आणि हे सगळं काही आठवून तिला खूप रडू येत असतं. ती खूप रडते आणि मनात म्हणते की भाग्य मला माफ कर. अगं हे बघ, मी तुझी पाठ राखीन आहे असं आपण म्हणतोय, पण तुझ्या चांगल्यासाठी मात्र मला उद्या तुझ्यापासून दूर राहावं लागेल. मी तुझ्या आनंदाच्या या क्षणात नाही सामील होऊ शकत, मला माफ कर. आणि भाग्य मात्र गाढ झोपलेली आहे आणि प्राजू मात्र तिच्यापासून जवळ बसून इतकी रडत आहे, कारण उद्या तिला आता भाग्याच्या इतक्या आनंदाच्या क्षणात सामील होता येत नसतं. मनात असून सुद्धा मात्र तिला हे सर्व मामीसाठी करावं लागतं. आणि रडता रडता मात्र ती आता भाग्याच्या कानातील हेडफोन आहे तर ते बाजूला काढून घेते. आणि तेवढ्यात रडता रडता मात्र ते हेडफोन्स काढताना आता प्राजक्ताच्या डोळ्यात जे पाणी आहे तर ते पाणी आता भाग्याच्या गालावर पडतं. भाग्याला लगेच जाग येते. प्राजू लगेच घाईने आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि बाजूला होते. आणि तेवढ्यात आता भाग्य तिचा हात धरते आणि विचारते की प्राजू तू अजून जागी आहेस का. आणि तेवढ्यात प्राजक्ता आता आपलं पाणी लपत असते डोळ्यातील, रडत नाही असं दाखवते आणि म्हणते की अगं भाग्य हे बघ, तू हेडफोन्स घालून झोपली होती आणि ते मी कानातून काढत होते, झोप बरं तू. तेव्हा आता भाग्य तिचा हात धरते आणि म्हणते की तू सुद्धा झोप. तेव्हा आता प्राजक्ता खाली झोपते आणि आता तिच्याकडे पाहत असते, परंतु खूप रडत आहे. तिच्या डोळ्यातील पाणी काही आता बंदच होत नाही, कारण तिच्या मनाला खूप वाईट वाटलेलं असतं. आणि झोपता झोपता मात्र भाग्य तिच्या अंगावर हात टाकते आणि ते बघून प्राजूला आणखीनच रडायला येतं. ती खूप रडत आहे, तोंड दाबू दाबू रडत असते. भाग्य मात्र झोपेत आहे, तिच्या काही लक्षात येत नाही. आणि आता त्यानंतर प्राजक्ता रडत रडतच झोपी जाते. तर सकाळ होते. इकडे मात्र आता ह्या सूर्यवंशीच्या घरामध्ये आता ह्या सुलक्षणाताई छान असे तयार झालेल्या आहेत आणि गुरुजी मात्र आता त्यांच्या घरी आलेले आहेत, आता ती आनंदाची बातमी देण्यासाठी. आणि म्हणतात की हे बघा सुलक्षणाताई, सूर्यवंशी तुमचं खूप खूप अभिनंदन, लगेच देवासमोर साखर ठेवा, आनंदाची बातमी आहे. तेव्हा आता सुलक्षणा विचारते की का साखर ठेवू, काय झालं. गुरुजी म्हणतात की अहो हे बघा तुमच्यासाठी तर खास आनंदाची बातमी आहे. तेव्हा सुलक्षणाचा चेहरा खुलतो आणि म्हणते की हे बघा गुरुजी, आता फक्त आणि फक्त आनंदाच्याच बातम्या ऐकायच्या आहेत. प्राजक्ताची बहीण भाग्यश्री आहे ना, तिचं आज लग्न ठरत आहे असे सांगतात. आणि हे बघा आज मात्र तिला बघायला येणार आहे, बघण्याचा कार्यक्रम ठरलेला आहे. हे ऐकून आता सुलक्षणा सूर्यवंशी हिला फारच आनंद होतो. गुरुजी पुढे सांगतात की हे बघा हे सगळं काही मीच ठरवलं आणि हा कार्यक्रम आणि हे मुलाकडचे सगळं काही स्थळ वगैरे आहे तर ते मीच बघितलं. ते ऐकून आता सुलक्षणा सूर्यवंशी खुश होते आणि म्हणते की हे बघा आता शेवटी सगळं काही मनासारखं होऊन दे. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की अर्थातच. आणि हे बघा मुलगा असा शोधलेला आहे की त्याला लगेच लग्न करून बँगलोरला जायचं आहे आणि तुम्हाला अगदी हवं आहे, अगदी तुमच्या मनासारखं एकदम तसं स्थळ आहे हे. आणि लवकरात लवकर लगेच आता हा साखरपुडा सुद्धा होऊ शकतो आणि लगेच आता डोक्यावर अक्षता सुद्धा पडेल आणि लवकरच मात्र भाग्याचं लग्न थाटामाटात आता हे पार पडेलच. तेव्हा सुलक्षणा म्हणते की हो गुरुजी, आणि दरवेळेस येताना मात्र प्रत्येक वेळेस अशाच आनंदाच्या बातम्या घेऊन इकडे येत जा. तर गुरुजी हो असं म्हणतात. त्यानंतर आता प्राजक्ताला मामीनी सांगितल्याप्रमाणे मात्र ती इकडे आता सूर्यवंशीच्या घरी निघून आलेली असते तिच्या जॉबवर. आणि ती रोडने येतच असते आणि रोडने येता येता मात्र काहीतरी विचार डोक्यामध्ये सुरू असतो आणि ती आता देवाला नमस्कार करते आणि गुरुजींना नमस्कार करून आता ती आतमध्ये येणारच असते. तेवढ्यात आता सूर्यवंशीच्या घरात सुलक्षणा मात्र गुरुजींच्या हातामध्ये पॉकेट देत असते. तेव्हा आता गुरुजी खुश होतात. गुरुजी म्हणतात की अहो हे बघा पॉकेट कशाला. तेव्हा आता लगेच ही सुलक्षणा सूर्यवंशी म्हणते की हे बघा गुरुजी लाजू नका, तुमचे दक्षिण आहे, तुमच्यासाठीच आहे सर्व. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की असे 10 पॉकेट तयार असतील म्हणून, आणि ती पॉकेट मिळवणं हे तुमच्या हातात आहे. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की नाही ते, परंतु आता लगेच सुलक्षणा विचारते की नको आहे का. गुरुजी म्हणतात की नाही नाही. अहो नको कसं असेल. आणि काहींनी ती पॉकेट आपल्या हातात घेतात आणि हो म्हणतात. गुरुजी किती लोभी आहे हे दिसून येते. आणि सुलक्षणा म्हणते की तुमच्यामध्ये ही धमक आहे हे आज मात्र मला पहिल्यांदाच कळालेलं आहे, त्यामुळे मात्र तुमच्यासाठी ही खास भेट आहे. आणि या कानाची गोष्ट त्या कानाला कळायला नकोय हे तुमच्या लक्षात तर असेलच. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की हे बघा तुम्ही काही बोलला नाहीच आणि मी तर
तर काही ऐकलं नाहीच। सुलोचना म्हणते की हे बघा, असं म्हणतात की लग्नाच्या गाठी ह्या स्वर्गात बांधल्या जातात, परंतु ह्या भाग्यश्रीच्या लग्नाची गाठ मात्र ही सूर्यवंशी सुलोचना हिने बांधलेली आहे। कोणालाही कळायला नकोय आणि प्राजक्ताला तर नाहीच नाही। तेव्हा गुरुजी म्हणतात की हो, नाही कळणार। आणि तेवढ्यात प्राजक्ता दाराशी येते आणि गुरुजी म्हणतात की ठीक आहे, मी काही सांगणार नाही। एकदा की भाग्याच्या डोक्यावर अक्षता पडल्या तर प्राजक्ताला मात्र मी माझ्या घरची सून करून घेईलच। आणि तेवढ्यात प्राजक्ता आता ही आलेलीच आहे आणि ती आता जेव्हा दारात येते तर आता ही प्राजक्ता म्हणते की सुलोचना, सूर्यवंशीचा हा शब्द आहे, किती काही झालं तरी प्राजक्ता आणि आलोक या दोघांचं लग्न होणारच आहे। प्राजक्ता मात्र घरामध्ये डोकावून पाहत असते आणि गुरुजी हो हो करत असतात आणि प्राजक्ता तशीच दारामध्येच उभी राहते। नक्की सुलोचना गुरुजींशी काय बोलत आहे हे अगदी ती ऐकण्याचा प्रयत्न करते आणि तेथेच उभी असते। तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता जी काही जुनी खुर्ची आहे तर त्यावर आलोक बसलेला असतो, परंतु आता अंबिका म्हणते की हे बघ, अरे ही खुर्ची जुनी झालेली आहे, आपण तुझ्यासाठी नवीन खुर्ची घेऊयात। तर आलोक म्हणतो की नाही, माझी ही जुनी जरी खुर्ची असली तरी सुद्धा ती माझ्या आवडती खुर्ची आहे आणि माझ्या बेडरूम मध्ये आता ही खुर्ची मी घेऊन जातो आणि तिथे रिपेअर करून आणतो। तेव्हा तर ती खुर्ची घेऊन मात्र तो धावतच जात असतो। तर अंबिका आलोक आलोक करत असते आणि तेवढ्यात मात्र आता आलोकने ती खुर्ची आपल्या डोक्यावर धरलेली असते आणि तो धावत धावत येतच असतो। तर प्राजक्ता तिथे उभी असते आणि प्राजक्ता मात्र तर जोरात किंचाळते, कारण तो खुर्ची तिला मारायला घेऊन आलेला आहे का असं तिला वाटतं। आलोक तिच्या समोर येऊन उभा राहतो आणि सुलोचना समोर गुरुजींशी बोलत आहे। जेव्हा प्राजक्ता जोरात ओरडते तेव्हा सुलोचना पाहत असते। आता प्राजक्ता इतकी घाबरलेली असते, खूपच घाबरलेली असते। तिला असं वाटतं नक्की आता खुर्ची आपल्या अंगावर येते काय आणि आपल्याला खुर्चीने मारतो की काय। आलोक मात्र आता बघत असतो की कोण नक्की ओरडत आहे। खुर्चीच्या आता आड त्याचा चेहरा असतो, त्याला काही ओळखत नसतं की नक्की काय झालं। आणि तेवढ्यात मात्र सुलोचनाला तर भीतीच असते की नक्की काय झालं असेल, ती पाहतच असते। तर मित्रांनो, हा भाग आता पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।